नाही, मला अटक झाली. मला अटक व्हायला सोपं आहे का एवढं? तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भाऊंनो, मला वाटतंय ना आज आहे ना प्रतीक शिंदेने परत एक नवीन कांड केलेलं आहे नाही का भाऊ. तर आज ना आपण आहे ना त्याच कांडाबद्दल बोलणार आहे. तर चला भाऊंनो व्हिडिओ चालू करूया. आणि काय ना भाऊंनो, मी सकाळी आहे ना असंच नाही का इंस्टाग्राम वगैरे स्क्रोल करत होतो आणि त्यात काय नाही प्रतीक शिंदे प्रतीक शिंदे चिंदे पिंदे सगळे यायला लागले नाही का, सारखं तोच यायला लागला फील्ड मध्ये. तर मी आहे ना सहज म्हणलं काय याने कांड केलेलं आहे बघावं जाऊन म्हणलं. तर भाऊंने काय केलेलं आहे ना, तो रिलेटेडचे त्या या नावाने ना एक ना रोस्टर नाही का इंस्टाग्रामवर रोस्ट व्हिडिओ वगैरे बनवत होतो. तर भाऊने ना त्याला ना गाडीत नेऊन 24 तास काय त्याच्यावर मारले वाटतं त्याला नाही का. आता भाऊन ते त्या प्रकरणात ना प्रतीक शिंदेला अटक झालेली आहे. आता तेच आपण विषय जरासा एक्सप्लेन करू. आणि भाऊंना रोस्ट व्हिडिओ वगैरे काय नाही, फक्त रिप्लाय व्हिडिओ प्रतीक शिंदेसाठी, बाकी काही विषय नाही. आणि मी रोस्टर म्हणलो मी माझ्या भावासाठी सपोर्ट करणारच आहे. नाही, मला अटक झाली. मला नाही, तुझ्या भूताला अटक झाली. काय बोलतो आ? नाही, मला अटक झाली. मला मी फिरतो इकडे बोंबलत. मला अटक झाली. कसं ते बोलते आ? मला अटक झाली. मला अटक झाली, मी इकडे फिरते पाहिजे. किती भारी आहे. आणि ते भाऊच्या पावटक्या दिल्या असतील ना पोलिसांनी, तेव्हा त्याला कळलं असेल प्रतीक शिंदे कसा असतो बंका. एखाद्या तू गरीब कंटेंट क्रिएटरला मारशील, तू काय म्हणते ते फॉलोअर वगैरे आहे मिलियन मध्ये वगैरे म्हणून तू त्याला काही करशील. पण तुला आता जाऊ द्या भाऊ, मी आला तर काय बोलू. पण आहे ना ते सोबत यांनी जे केलं ना भाऊ, त्या भावासोबत यांनी जे केलंय ते चुकीचं आहे एकदम नाही का. नाही, आपली मीडिया नाही एक नंबरची चुत्या आहे भाऊ, चुत्या नाही का. तिकडे बाहेर आपलं काय चाललंय झारखंड मध्ये म्हणा, पंजाब मध्ये म्हणा, कर्नाटक मध्ये म्हणा, काय ते स्टुडंट प्रोटेस्ट वगैरे चालू आहे. त्याबद्दल मीडिया कव्हर नाही करीत. असं चुत्यागत काहीतरी चाळे झाले ना, याला मार त्याला मार हे मार ते कर. असा एखादा रील स्टार वगैरे बघणार नाही का फेमस, ते जे न्यूज अशी कव्हर करणार, ही आपली चुत्या मीडिया. आता नाही आणलं मी काय म्हणू, जाऊ द्या विषय द्या सोडून. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय द्यायला शिक. तू त्याला का मारला? कारण की तुला त्याने एक्सपोज केलं ना, त्यामुळे तू गांडगीन जाळली असेल ती. त्यामुळे तू त्याला मारला ना. का रे प्रतीक शिंदे. नंतर तू पोलिसांनी बरोबर मारली जेलमध्ये टाकून. आणि काय ते व्हिडिओ बनवतो, काय पोलिस फेक व्हिडिओ बनवतात हे करतात. कोण मला हात लावणार आहे यार? कोण आहे तू शर्टूजी तुला जे तसं म्हणायला. आणि ना आपलं काय म्हणते तो आपला चेतन भाऊ ना तिकडे गेला होता कुठेतरी वाटतं. तर त्याच्या मित्रांनी ना प्रतीक शिंदे सोबत मिळून ना गद्दारी केली नाही का. तर ना आपल्या चेतन भाऊला त्याला सापडून दिलं ना, कारण गाडीत 12 तास चेतन भाऊला मारलेली यांनी चाकू बिकू दाखवून डायरेक्ट. आणि ना काय रे प्रतीक शिंदे, तू जर का एवढीच हिंमत असते ना भावा प्रतीक शिंदे, तर तू ना त्याला रिप्लाय दिला असता. रिप्लाय असे बायांगत चाळे नसते केले मारामारीचे असे. याला त्याच्या मित्राला मी फसवतो नाही का, म्हणजे त्याला आणि आपण याला मारू. 7-8 जणांनी मिळून त्याला मारलं रे तुम्ही. आणि जर का त्याला काय झालं असतं तर मग ते जबाबदारी कोणी घेतली असती? तू घेतली असती का प्रतीक शिंदे? अरे काय तुम्ही तुमच्या त्याच्यात दम नाही, त्यामुळे तुम्ही नाही असे फालतू वेळेस चाळे करता तुम्ही नाही का, असे बायला चाळे करता. त्याच्या मित्राला मी फसवतो म्हणजे तो आपल्या जाळ्यात अडकर आपण त्याला मारू, ही तुमची प्लॅनिंग का? आणि नंतर ते थोडंसं नाही का असे ते व्हिडिओ वगैरे त्याची व्हायरल झाली नाही का, तर नंतर काय म्हणतो प्रतीक शिंदे नाही मी तो प्रँक करत होतो प्रँक. अरे असला प्रँक ना प्रतीक शिंदे. आता जाऊ द्या ना प्रतीक शिंदेला काय बोलू मी. पण आहे ना भावांनो, आहे ना एक नंबरचा सी आहे बरं का, सी. ट्रिपल सी. आणि काय तो ट्रिपल एक्का. अरे तू आहे ना ट्रिपल चक्का आहे, चक्का. प्रतीक शिंदे कोणत्या तो चेतन भाऊचा मित्र वाटतं नाही का, तर त्याची ते घरची म्हणते वाटतं माझ्या पोराव केस वगैरे नका करू, त्याचं करिअर खराब होईल. अरे तुम्ही ना त्या चेतन भाऊच्या जागी तू या पोराला ठेवून पाहिजे नव्हतं तुम्ही. तर तुम्हाला कळलं असतं काय असतंय ते. आणि त्या चेतन भाऊला यांनी लय मारलेलं आहे वाटतं भाऊ नाही का. त्याचा आहे ना तो फोटो वगैरे मी काय रिव्ह्यू वगैरे नाही करीत, पण मायक पण फोटो नाही म्हणाय. पण ते असं म्हणते की त्याला आहे ना लय मारलेले नाही का प्रतीक शिंदेने वगैरे नाही का मिळून. तर आहे ना मी प्रतीक शिंदेला एवढंच बोलन नाही का, तू जर काही हिंमत असेल ना प्रतीक शिंदे, तर ना जाग्यावर रिप्लाय दे, जाग्यावर व्हिडिओ मध्ये रिप्लाय दे. असे नाही चिंदे चाळे नको करू, कोणालाही मित्राला असं फसवतो त्याला मारतो याला करतो हे करतो. असले ना बिखरडे चाळे हे काय देतात. आता जाऊ दे काय म्हणू याला. पण ना प्रतीक शिंदे जरा आहे ना ह्याच्यात दम ठेव, दम.
कळलं का? दम असन ना तरच रिप्लाय द्यायचा, नसन तर आपली आहे ना काय म्हणतात ते ट्रिपल चेक ट्रिपल एक झाली ना पलटी, हे असले व्हिडिओ करीत बस. प्रतीक शिंदे, चला भाऊ मी येतो राव आता. यार काय बोलू आता, माझं ना जरासं डोकं हायपर व्हायला लागले. तर ना भाऊ भेटतो मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओ. तोवर लव्ह यू, बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.